समुद्रातली अख्खी सुरमई माशाची फॅमिली माझ्याकडे दातवट खाऊन बघत होती. कोकणात गेल्यावर आमच्या 2 गाड्यांची रेंज नसल्यामुळे सारखी चुकामुक होत होती. त्यामुळे परत एकदा चुकामुक झाल्यावर आम्ही त्याचा राग काढायला हरणे बीचवर मच्छीच्या मार्केटमध्ये आलो. एवढं सगळं मासं बघून आमचा सगळ्यांचा राग समुद्रात गपगुमान पावाय गेला. पण मी एकटाच गालातल्या गालात मासं खायला मिळाला म्हणून लय खुश होतो. म्हणून मागं वळून बघितलं. आमच्यातला प्रत्येक जण एक एक माशाचा दुकानदार आहे बघत होता. त्यात आईनं सगळ्यात पहिल्यांदा मोठ्याच्या मोठ्या सोड्यात हात घातला आणि 800 रुपये किलो सोडं 200 रुपयाला किलो मागितलं. या असलं ऐकल्यावर मी सगळ्यांना मी फक्त बघायला आलो म्हणून सांगत होतो. म्हणून मला त्या मावशीनं इकडे येऊन टायगर प्रॉन्स बघायला सांगितलं. मार्केटमध्ये बघायला सगळं एकदम फुकट होतं. त्यामुळे एक टायगर प्रॉन्स उचलला आणि वाकडा तिकडा करून बघायला लागलो. पण तसं वाकडं तिकडं करून काय मन भरना म्हणून त्याला सेल्फी घेऊन अंगापाशी घेतला तर पूर्ण अंगावर घाण करून टाकली. म्हणून मग आता हिथनं हलूस्तोर फक्त बघ्याची भूमिका घ्यायची म्हणून मी ठरवलं. इकडे काहीतरी यांचा तिघांचा काहीतरी वेगळाच मॅटर चाललेला आणि पप्पा नानुसरी तर गायबच होतो. म्हणून मी सगळी एकत्र गावस्तोर मार्केटमधलं सगळं ताजं मासं बघत बस. मला लय मजा आली. असलं वेगवेगळ्या प्रकारचं मासं एकाच ठिकाणी मला आयुष्यात कधी बघायला मिळत होतं ती मला ह्या बीचवर येऊन बघायला मिळलं. त्यामुळे माझं मन आनंदाने गिरक्या घेत होतं. तेवढ्यात माझं लक्ष पाठीत ठेवलेल्या चपट्या दगडांकडे गेलं. जवळ जाऊन बघायला गेल्यावर शेजारच्या माशानं 2 सासऱ्यावरनं 3 बायकोवरनं शिव्या दिल्यावर कळलं की ही समुद्री खेकडा आहे. त्यामुळे गपगुमाने न झालेल्या बायकोचा कोप होऊ नये म्हणून परत एकदा तो खेकडा ठेवला आणि त्यातला मोठा खेकडा उचलून त्याला परत एका टांगल्यागत केलं. तेवढ्यात मगाशी चुकामुक होऊन हरवलेली माझी बहीण मला हुडकत त्याच बीचवर आली आणि आम्हाला माहित होतं तुम्ही हिथंच येणार आहे म्हणून आम्ही आधीच इथं आलतो म्हणून तिनं सांगितलं. तेव्हा कळलं की आमची किती जरी चुकामुक झाली फॅमिलीमध्ये तर आमचा विचार कायम एकसारखं राहणार आहे. आता ह्याच्या पुढे काय काय झालं ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये सांगणार. त्यामुळे जरा तुम्ही वाट बघा.